गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावानं तुमचं परत एकदा स्वागत आपल्या पृथ्वीभाऊच्या छोट्याशा ब्लॉग. तर काय मी आज आलो होतो इथं ग्राउंडवर. माझ्या मित्राने मी रोबोर फोन लावला की कुठं आहे म्हणून. त्यांनी सांगितलं की मला आम्ही इकडं ग्राउंडवर आलो. मी आलो तसं इथे ग्राउंडवर कोणीच नाही पब्लिक. तर म्हणून आता आपण जायला वापस, कारण का आपल्यासोबत झालेलं आहे प्रँक. आजपर्यंत आपणच केला सगळ्यासोबत प्रँक, पण आज विषय असा झाला पब्लिक की आज आपल्यासोबत खूप मोठा झाला आहे प्रँक. आणि जाऊ दे मग, काय आता कोणाला काही न बोलता कोणाचं मन न दुखता आपण निघालो वापस. तर पब्लिक आपलं थोडं फोकस ऑन टू करिअर थोडं एक दिवस पडलं नाही, थोडा डोक्याला लोड आला की करिअरवर थोडं फोकस, थोडं बॅकग्राऊंडला गेलो होतो, माझं साईटला गेलो होतं. आता परत मी माझ्या रुळावर आलेलो आहे गाईज. माझी ट्रेन आता बरोबर रुळावर चालत आहे, बरोबर. आता मी तुम्हाला सांगणार नाही की मी कोणत्या रुळावर चालू लागलो, मला कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे आणि मी सध्या कोणत्या स्टेशनवर आहे ते तुम्हाला सांगणार नाही. आता मी जे बोलतो आहे ते रेल्वेचं नव्हतं, ते दुसऱ्यासाठी उदाहरण होतं. आता तुम्ही म्हणशाल की तो कुठं जायचं असं नाही काय. ते एक मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला की सध्या माझी ट्रेन हे बरोबर डायरेक्शनवर चालते, म्हणजे मला जिथं जायचं आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर मला जायचं आहे त्या प्लॅटफॉर्मवर माझी ट्रेन हे चालतं आहे. हे मी तुम्हाला असं एक्झाम्पलमध्ये बोललो. तर काही विषय असा आहे की आपण ज्यावेळेस सुरुवातीला ब्लॉग बनवत होतो त्यावेळेस आपण खूप मस्तीपणा केला, कारण का आपण तेव्हा आपण डायरेक्शनवर नव्हतो. आपल्याला कुठलं डायरेक्शन नव्हतं, ना खायची शिस्त नव्हती, ना झोपायची शिस्त नव्हती, ना उठायची शिस्त नव्हती, ना कशाची शिस्त नव्हती. तर पब्लिक आता इथं सगळं डे बाय डे शिस्तपणे झालीच आहे. आणि आता एवढा आनंद होतो की मी माझ्या करिअरच्या खूप जवळ जायलो आहे. मी माझ्या करिअरच्या अशात खूप जवळ गेलेलो आहे पब्लिक. आणि लवकरच आपण सगळ्यांना, आणि लवकरच जर आपण असं जर मेहनत करत राहिलं तर मला वाटतं की माझ्या हिशोबाने लवकरच मी सगळ्यांना धप्पा देईल. माझ्या जवळच्या पब्लिकला सगळ्यांना धप्पा बसेल. तर पब्लिक बघू, आपण नशिबावर बसणारे आपण पब्लिक नाही, कारण का आपण मिडल क्लासचे पब्लिक आहे काही. मिडल क्लासच्या पब्लिक मला काय वाटतं की कधीच नशिबावर बसू नये. मिडल क्लास जेवढे माझे भाऊ बंद आहेत, माझ्या भाऊ बहिणी माझा व्हिडिओ बघत असालच तुम्ही, तर ताईंनो आणि भावांनो तुम्हाला असं सांगायचं, जर का तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर भावांनो कधीच तुम्ही मेहनतीवर बसू नका की नशिबावर बसू नका की नशिबानं साथ देत तर होईल. एकच मिनटं. मला सांगायचा उद्देश असाच की जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून असाल, माझे ताई आणि भाऊ, आणि माझा ब्लॉग बघत असाल तर भावांनो तुम्ही कोणत्या पण क्षेत्रात मेहनत करा, पण नशिबावर कधीच बसू नका, असं मला सांगायचं आहे. कसं असते माहिती आहे का, 99% मेहनत असते आणि 1% नशीब असते काही. तर मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत, मी त्या तुमची शेअर करतो आहे. आता मी काय एवढा मोठा नाही की तुम्हाला सगळं समजून सांगायला. आता मला माहीत नाही ना तुमची कॅटेगरी वयाची किती आहे, तुम्ही कोणत्या वयामधून माझा ब्लॉग बघताय. जर का चिल्ड्रन असताल तर मग ठीक आहे, माझं एक हक्क होते सांगायचं, पण माझ्यापेक्षा जर तुमचं वय जास्त असेल तर ते बरोबर नाही वाटत. पण माझ्या उद्देशानं मी जेवढं करू शकतो मी तेवढं करतो काहीच. सध्या मी मेहनतीवर नशिबावर बसलो नाही, मी सध्या मेहनतीवर फिदा आहे काहीच. म्हणजे तुम्हाला कधी पण झोपे जरी विचारलं तरी तुमच्या तोंडातून एक शब्द निघाला पाहिजे की मी माझ्या मेहनतीवर फिदा आहे. त्यावेळेस कुठेतरी तुमचं करिअर बनेल. आणि भावांनो उतरा, रे क्षेत्रात उतरा. लय दिवस झाले बघा, आता उतरा क्षेत्रात. माझं ऐका, कोणतं पण क्षेत्र घ्या, कोणतं पण घ्या. मी म्हणत नाही तुम्हाला की अभ्यास घ्या, स्पर्धा परीक्षेत उतरा, मी असं काहीच म्हणत नाही. तुम्ही ज्याच्यात एक्सपर्ट आहेत ना ते क्षेत्र घ्या, पण त्याच्यात उतरा गाईज. तुम्ही जर एकदा उतरले ना भावांनो, ही जिंदगी लय थोडी आहे. ही जिंदगी फक्त 80 वर्षाची आहे, आणि 80 वर्षापर्यंत माणूस जगतोय, पण माणसाच्या भावना, माणसाचं खरं जीवन तर हे 50 वर्षानंतर संपलेलं असते. त्याच्या आवडी निवडी हे सगळं 50 वर्षाला संपलेलं असते. 80 वर्षापर्यंत फक्त तो नावाला जगत असतो गाईज. म्हणून तुम्हाला सांगतो मी, उठा, आत्ताच मेहनत घ्या आणि लवकर आपलं करिअर बनवा. भेटूया आपण आता थोड्या वेळानंतर. तर भावनाचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असंच आपल्या पृथ्वीला सबस्क्राईब करत राहा. बघत आपले 44 सबस्क्राईब झालेले आहेत, आणि आणखी फक्त 6 किंवा 7 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपलं लाईव्ह स्ट्रीम चालू होणार आहे. आणि लाईव्ह स्ट्रीम चालू झाल्यानंतर आपण तुमच्याशी लाईव्ह पण बोलणार आहोत गाईज. बघू आपण आपल्या लाईव्हमध्ये कोण जुटतंय. तर भावांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच एक छोटीशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या पृथ्वीला पुढं जाऊ द्या. धन्यवाद.